एक सरकारी कर्मचारी आहे. तो सकाळी कामावरती जातोय, संध्याकाळी घरी येतोय, अशा पद्धतीनं कारकुनीचं काम करतोय. पण हाच सरकारी कर्मचारी एक दिवस हातामध्ये शस्त्र घेतो आणि सरकारच्या विरोधामध्ये बंड पुकारतो. त्यांचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारा हा लढवय्या. तर त्याच लढवय्याची आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे कोकणामध्ये. कोकण आहे त्या ठिकाणचा केळशी हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये राहणारं हे फडके घराणं आहे आणि हे राजघराणं आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण या फडके घराणं जे आहे ते त्या ठिकाणचा कर्नाळा किल्ला जो आहे त्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. आता हा जो किल्ला आहे तो 13व्या शतकामध्ये यादवांनी बांधलेला होता आणि त्याच्यानंतर मग यादव, त्यानंतर मुघल आणि इंग्रज, पोर्तुगीज या सगळ्यांनी या किल्ल्यावरती राज्य केलेलं होतं आणि वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा म्हणजेच अनंत फडके हे या किल्ल्याचे तोपर्यंत किल्लेदार होते. जोपर्यंत आता 1818 मध्ये ज्यावेळेस पेशवाई बुडाली आणि मराठीशाही संपली, त्यानंतर इंग्रजांचं राज्य सुरू झालं आणि इंग्रजांच्या राज्यानंतर तो किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि यांच्याकडून हे किल्लेदार पद जे आहे ते सुद्धा रद्द झालेलं होतं आणि ब्रिटिशांचं राज्य सुरू झालेलं होतं. आणि या सगळ्या काळामध्ये एका बाजूला इंग्रजांचं राज्य सुरू झाले आणि दुसऱ्या बाजूला हे फडके परिवार जो आहे तो केळशी या भागामधून शिरढोण या भागामध्ये आलेला होता आणि त्या भागामध्ये राहत होते. आता अनंत यांचे सुपुत्र त्यांचं नाव आहे बळवंत फडके आणि बळवंत फडके तर त्यांच्या बळवंत फडके यांच्या पत्नीचं नाव सरस्वतीबाई आहे असं काही माध्यमातून येत आहे. पण आता त्यांचं एक्झॅक्टली नाव नक्की काय होतं हे माहित नाही, पण सरस्वतीबाई नाव मी वाचलेलं आहे. तर बळवंत फडके, आता बळवंत फडके यांचे सुपुत्र आहेत वासुदेव बळवंत फडके. यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1845 या दिवशी झालेला होता. आणि वासुदेव जे आहेत ते आता राजघराण्यातले आहेत, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अगदी कुस्ती खेळणं, त्यानंतर घोडेस्वारी करणं, तलवारबाजी करणं, अशा पद्धतीने सगळे कसरती वगैरे सगळं त्यांचं लहानपणापासून चालू होतं आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते शिरढोण या भागामध्ये झालेलं होतं. त्यानंतर ते कल्याणला मुंबईला गेले होते आणि नंतर पुण्यामध्ये सुद्धा त्यांचं शिक्षण झालं होतं. म्हणजे उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं आणि नोकरी चांगली मिळेल अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षण होतं. काही ठिकाणी फक्त म्हटलंय की त्यांनी 5वी पर्यंत शिक्षण घेतलेलं होतं. पण एवढं तर त्यांचं शिक्षण झालं होतं की जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी 2-2, 3-3 वेळा मिळालेली होती. तर अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षण झालंय किंवा चाललेलं होतं आणि अगदी लहान वयामध्येच त्यांना पहिल्यांदा नोकरी लागली होती रेल्वेमध्ये. रेल्वेमध्ये ते काम करत होते. पण काय होतं की ज्यावेळेस एखादा नोकर असतो किंवा कामगार असतो, तर त्या कामगाराला आपल्या वरिष्ठांनी जे सांगितलं ते पूर्ण ऐकावं लागतं. पण इथं वासुदेव बळवंत फडके यांचा स्वभाव असा होता की ते यांचं कोणाचं ऐकत नसायचे किंवा आपला वरिष्ठ आहे म्हणून त्याच्यासमोर हुजुरी करणं, जी हुजुरी करणं वगैरे अशा गोष्टी यांना जमत नव्हत्या आणि त्यामुळे मग त्यांना ती नोकरी सोडावी लागलेली होती. त्यांच्या बॉस बरोबर त्यांचा काहीतरी वाद झाला होता. त्याच्यानंतर मग ग्रँट मेडिकल कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये त्यांनी कारकून म्हणून काम करायला सुरुवात केली होती आणि तिथं सुद्धा काही काळ त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर मग लष्कराच्या जे काही हिशोब असतो तो हिशोब लिहिण्याचं काम त्यांना मिळालेलं होतं आणि ते काम ते करत होते आणि त्यासाठी काही काळ त्यांनी ते काम केलं. त्यानंतर त्यांची बदली अगोदर मुंबईमध्ये होते, नंतर ते पुण्याला आले आणि पुण्यामध्ये काम करायला सुरुवात केलेली होती. आता या काळामध्ये इंग्रज सरकारची रणनीती, त्यानंतर त्यांच्या अंतर्गत येणारी माहिती, तर या सगळ्या बाबी ज्या आहेत, तर त्याची माहिती यांना मिळत होती. आतल्या गोष्टी यांना कळत होत्या आणि ते सुद्धा त्यांची कामं प्रामाणिकपणे करत होते. आता याच काळामध्ये त्यांची आई जी आहे ती आजारी पडलेली होती आणि त्यांना तार आली, की "बाळा, मी आजारी आहे आणि मला लवकरात लवकर भेटायला ये." आता आपली आई आजारी पडली कळल्यानंतर ह्या माणसाला काही राहावं. त्यानंतर मग ते वरिष्ठांकडे गेले. त्यांना विनंती केली, की "आई आजारी आहे, मला पटकन जाऊ द्या." पण त्या वरिष्ठांनी "बघू, सांगू नंतर किंवा आत्ता वेळ नाही, आत्ता असं नाही, तसं नाही." असं करत काही काळ मध्ये घालवला. आई तिकडे मरणासन्न अवस्थेमध्ये पडली होती. मुलाला इकडं तळमळ लागून राहिली होती आणि तिकडे इंग्रज अधिकारी जे आहेत, ते मात्र या सगळ्याची मौज मजा पाहत होते आणि त्यांनी नंतर परवानगी दिली, रजा दिली. पण प्रचंड त्रास देऊन रजा दिली आणि ज्यावेळेस
वासुदेव बळवंत फडके आपल्या आईला भेटायला गेले त्यावेळेस त्यांना कळलं की आई गेली आणि अंत्यसंस्कार पण झालेले आहेत. कारण पूर्वीच्या काळी हे दळणवळणाची साधनं फार कमी होती आणि त्याच्यामुळे माणूस कळल्यानंतर माणूस मृत्यू झाला हे कळल्यानंतर 10व्या पर्यंत पोहोचायचा अशी अवस्था होते. आणि इथं तर आता आई गेली होती. पुण्यामधून त्यांना तिकडं जायला काही दिवस लागले होते आणि त्याच्यामुळे यांना हा जो म्हणजे विषय घडला ना, ही घटना घडली ना, त्या घटनेमुळे त्यांच्या मनावरती प्रचंड मोठा आघात झालेला होता, की माझी आई जिनं मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, ज्या आईसाठी मी तळमळ करत होतो. बरं मी रजा मागत होतो, ते काय असे फुकट मागत नव्हतो किंवा मी रजा मागत होतो, तो माझा हक्क होता, अधिकार होता. असं असताना सुद्धा मला ही मिळाली नाही. का? कारण आपलं राज्य नाहीये. कारण परकीयांचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे ते सांगतील त्या स्थालावर नाचायचं. आणि ही जर माझ्या बाबतीमध्ये घटना घडते, तर जी सर्वसामान्य लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, म्हणजे मी सरकारी कर्मचारी असताना सुद्धा मला ही अवस्था असेल, तर बाकीच्यांची काय अवस्था असेल? आणि मग असं जुलमी शासन जे आहे त्याच्या विरोधामध्ये आपण लोकांना जागृत केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. मनामध्ये राग होते, आग होती आणि त्याच्यामुळे मग यांनी आता ठरवलं की इंग्रजांच्या विरोधामध्ये आपण कार्याला सुरुवात करायची. आता यावेळेस 2 व्यक्ती यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथ करणाऱ्या होत्या किंवा यांचं जीवन बदलणाऱ्या होत्या. त्याच्यापैकी एक होते लहुजी वस्ताद साळवे आणि दुसरे होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर लहुजी वस्ताद जे आहेत त्यांनी यांना व्यायाम करणं, कसरत करणं किंवा अशा पद्धतीनं की जेणेकरून तुझं शरीर आणि तुझे मन हे स्ट्रॉंग बनलं पाहिजे याच्यासाठी लहुजी वस्ताद यांनी त्यांना सहकार्य केलं होतं. त्यांना ते शिकवलेलं होतं. आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये इंग्रज कशा पद्धतीनं शोषण करतायत आणि म्हणजे परकीयांचं पोषण आणि स्वकीयांचं शोषण या भारतामध्ये कसं होतंय, तर हेही त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे एखाद्याबद्दल आपल्याला राग आला म्हणून आपण त्याला शिव्या देणं हा भाग वेगळा आणि समोरची व्यक्ती चुकते आहे, त्याची चूक अत्यंत संयमानं आणि अभ्यासपूर्ण दाखवणं याच्यामध्ये फरक असतो. आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ही चूक जी आहे ती अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं इंग्रजांची दाखवली होती. आणि त्यामुळे ह्याचा सगळा अभ्यास वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला होता, की कशा पद्धतीनं ही लुटमार सुरू आहे, आपल्याला लुबाडलं जातं आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी ठरवलं, की आता 2 बाजू आहेत. एक आहे वैचारिक बाजू, दुसरी आहे शारीरिक बाजू. आणि या दोन्हींच्या पद्धतीने आपण एकत्र येऊन म्हणजे मानसिकता, वैचारिकता आणि शस्त्रास्त्र या सगळ्यांना एकत्र करून आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं, अशा पद्धतीनं यांनी ठरवलं होतं. आणि त्याच्यासाठी आता त्यांना लढा उभारायचा होता आणि त्यामुळे मग ते पांढरपेशा समाजामध्ये गेले, की जे वकील होते, डॉक्टर होते किंवा त्या काळामध्ये जे उच्च पदावरती होते, चांगल्या पदावर होते, त्यांना त्यांनी सांगायला सुरुवात केली, की "अरे बघा, हे इंग्रज आपल्या भारतात येऊन कशा पद्धतीने आपल्याला लुटतायत, कशा पद्धतीने आपल्याला लुबाडतायत, कशा पद्धतीने आपल्याला हे करतायत." पण ही जी मंडळी होती ना, त्या मंडळींनी कोणीही यांना मदत केली नाही. "तू तुझं काम बघ, तू तुझं घर बघ, तू तुझा परिवार बघ, कशाला या भानगडीमध्ये पडतो?" अशा पद्धतीने यांना ते ऐकायला लागलेलं होतं. आणि काय अन्याय झाला तरी आपल्याला कुठं अन्याय होता, आपला जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा घ्यायचा, अशा पद्धतीनं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आणि काही त्यांना देणं-घेणं लोकांचं म्हणजे समाजाचं, देशाचं या पांढरपेशी समाजाला नव्हतं. आणि त्यावेळेस आता हे म्हणजे इतकं त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांना काही यश येत नव्हतं. आणि त्यावेळेस मग ते गेले म्हणजे एकदा लहुजी वस्तादांनी यांच्याकडे पाहिलं, त्यांना विचारलं, "काय रे," म्हटले, "तुम्ही फार टेन्शनमध्ये दिसताय, काळजीमध्ये दिसताय, काय विषय काय?" तर मग त्यांनी सांगितलं, म्हटलं, की "एवढा सगळा अन्याय होतोय, अत्याचार होतोय, प्रॉब्लेम सगळा आहे. सगळं असताना सुद्धा लोकं शांत कसे राहतायत? आणि हा समाज जो आहे तो साथ का देत नाही? किंवा त्यांना हे पटत का नाही?" त्यावेळेस मग लहुजी वस्तादांनी सांगितलं, की ज्यांचं पोट भरलेलं असतं, ती माणसं क्रांती करू शकत नाहीत. आत्तापर्यंत जेवढ्या लोकांनी हे बंड केलेलं आहे, जेवढ्या लोकांनी लढाया केलेल्या आहेत, तर ते जे होते, त्या मंडळींना पोटाची भूक होती, पोटाची आग होती, त्यांच्या मनामध्ये तो उद्वेग होता. त्या माध्यमातून त्यांनी ती क्रांती केलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर समजा इंग्रजांच्या विरोधात लढायचं असेल, तर तुम्हाला या पांढऱ्या पेशी अरे त्यांचं तुपम, भातम, खातम, मस्तपैकी राहतम त्यांना काही देणं-घेणं नसतं. कारण त्यांना त्यांचं सगळं सुरळीत चाललेलं असतं.
प्रॉब्लेम त्यांना असतो, की जे हे सगळं सहन करतात. आणि पांढरपेशी समाज तुम्हाला कधी मदत करणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी समाज बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांना ह्या पांढरपेशी समाजानं फक्त विरोध केला. ही मंडळी फक्त विरोध करू शकतात, साथ देऊ शकत नाही. ही मंडळी वेळ आली तर चुगली करू शकतात, पण फडके तुम्हाला ती साथ देऊ शकत नाहीत. हे सगळं लहुजी वस्तादांनी त्यांना समजावून सांगितलं आणि सांगितलं, की जर तुकाराम महाराजांना यांनी विरोध केला, पांढरपेशी समाजानं साथ दिली, ती सर्वसामान्य लोकांनी साथ दिली. हेच संतांच्या बाबतीमध्ये घडलं, हेच महाराजांच्या बाबतीमध्ये घडलं, हेच सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडतं. त्यामुळे तुम्ही यांच्या नादी पण लागू नका. ही मंडळी तुम्हाला साथ देणार नाहीत, ही मंडळी तुम्हाला मदत करणार नाहीत. आता हे सगळं ज्यावेळेस लहुजी वस्तादांनी यांना समजावलं आणि मग लहुजी वस्ताद यांच्या माध्यमातून त्या परिसरामधील जो सर्वसामान्य समाज आहे, त्याच्यामध्ये रामोशी समाज आहे, कोळी समाज आहे, तर अशा पद्धतीची जी मंडळी आहे, तर त्या मंडळींना एकत्र करण्याची म्हणजे करायला सुरुवात यांनी त्या भागामध्ये म्हणजे लहुजी वस्ताद यांच्या माध्यमातून केलेली होती आणि ती यशस्वी झालेली होती. आणि त्याच्यामुळे मग हळूहळू आता हे लोक जमायला लागले होते. 12 बलुते, 12 आलुते, म्हणजे बलुते आलुते वगैरे मंडळी सगळी एकत्र यायला लागली होती. रामोशी, धनगर, कोळी, बाकीचा समाज हा सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांना साथ द्यायला लागलेला होता. आणि या सगळ्यांना जमा करून यांनी त्या सगळ्यांना ते समजावलं, की आपल्याला इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारायचा आहे आणि हा गोरगरीब समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. आणि पुणे या ठिकाणचं वाघोली आहे, त्या वाघोलीच्या जवळच असणारं लोणीकंद या ठिकाणी या सगळ्यांना जमा करण्यात आलं आणि पहिला पुकारा झाला, पहिला एल्गार झाला. तारीख होती 22 फेब्रुवारी 1879. या दिवशी यांनी बंड पुकारलेलं होतं. सगळे जमा केलेले होते. बंडाला सुरुवात झालेली होती. आता हे बंड सुरू झालं. आता याच्यामध्ये यांना सुरुवात होती पैशापासून. कुठली गोष्ट करायची तर त्याला पैशाची गरज लागते किंवा त्याला मनुष्यबळ लागतं आणि शस्त्र लागतात. मग करायचं काय? मग यांनी पुन्हा जे पैसेवाले होते, धनदांडगे होते, तर त्यांना भेटायला सुरुवात केली, की बाबांनो, तुम्ही आम्हाला मदत नका करू. तुम्ही स्वतः हातात शस्त्र घेऊ नका. तुम्ही बाकी काही करू नका. पण तुम्ही तुमच्याकडे जो पैसा आहे, त्या पैशामध्ये जो पैसा वाया चाललेला आहे, म्हणजे काही मंडळींची गोदामं इतकी पैशाने भरलेली होती, की अक्षरशः त्याला किडे लागलेले, वाळव्या लागलेल्या अशी अवस्था आहे. तुमच्याकडे अन्नधान्य आहे, ते अन्नधान्य सडून, किडून, पिडून चाललेलं आहे, उंदरं खातायत. तर ते अन्नधान्य तुम्ही लोकांना द्या आणि तो पैसा जो आहे, तो पैसा जो एक्स्ट्राचा पैसा असेल, तो आम्हाला द्या. आम्ही आमचं काम करू. आम्ही आमच्या जीवावरती उदार होऊ, पण आम्ही देशाची सेवा करू. असं वासुदेव बळवंत फडके या पांढरपेशा समाजाला सांगत होते आणि हे त्यांना अगदी माशी उडवल्यासारखे हाकलून देत होते. आणि त्यावेळेस यांच्या लक्षात आलं, की या लोकांना समजावून उपयोग नाही, या लोकांना प्रेमानं सांगून उपयोग नाही, यांना दट्ट्या दाखवावाच लागेल. आणि त्यानंतर मग यांनी पहिल्यांदा म्हणजे इंग्रजांच्या खजिने तर त्यावरती छापा टाकलाच, पण पहिल्यांदा या नालायक लोकांना सरळ करायला सुरुवात केली, कारण हे झारीतले शुक्राचारी आहेत. म्हणजे ही मंडळी जी आहेत, तर ती मंडळीच इंग्रजांना सामील आहेत. ह्या मंडळींनी ह्यांच्यामुळेच इंग्रज या ठिकाणी पाय रोवून आहेत. पहिलं यांना धडा शिकवा. कारण हातातला कसं असतं, हे जे चमचे असतात ना, ते चमचे उघड ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना पहिल्यांदा धडा शिकवायचा, असं वासुदेव बळवंत फडके यांनी ठरवलं आणि पहिल्यांदा यांच्यावरती हल्ले करायला सुरुवात केली, यांच्यावरती छापे टाकायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं त्यांनी पैसा मिळवायला सुरुवात केली होती. त्याच्यातनं त्यांनी शस्त्र विकत घेतलेले होते आणि त्यानंतर मग यांनी या क्रांतीला सुरुवात केलेली होती. आणि इंग्रजांचे जे खजिने होते, ते खजिने सुद्धा यांनी छापे टाकून घेतले होते. धामारी, दावडी, वाल्हे, हरणे, सोनापूर, चांदखेड या भागामध्ये त्यांनी छापे टाकले अशी माहिती समोर येते. आणि आता याच्यामध्ये काही लोक यांना क्रांतिकारक म्हणायचे, की हे क्रांतिकारक ते इंग्रजांच्या विरोधामध्ये लढाई करतायत. आणि इंग्रजांची बाजू जी आहे, इंग्रज जे आहेत ते आता त्यांना दरोडेखोर म्हणायला लागले, गुन्हेगार म्हणायला लागले, चोर म्हणायला लागले. अशा पद्धतीनं आता इंग्रज त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे आता सरळ सरळ यांची इंग्रजांच्या विरोधामध्ये लढाई सुरू झालेली होती आणि इंग्रजांच्या कानावरती या बातम्या जायला लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांपर्यंत ही बातमी जात होती आणि आपलीच लोक, आपल्याच भारतातली लोक किंवा आपल्याच पांढरपेशी समाजातली मंडळी, ही मंडळी इंग्रजांचे कान भरायला लागले होते, इंग्रजांना चुगल्या करायला लागलेले होते. आणि वासुदेव बळवंत फडके कशा पद्धतीने इंग्रजांना त्रास देत आहेत हे अगदी
तिखट-मीठ लावून सांगत होते. त्यानंतर भविष्य काळामध्ये जर हा वासुदेव मोठा झाला, त्याच्याकडे जर सगळा देशच जर त्याच्या पाठीमागे उभा राहिला, तर मात्र आपल्या म्हणजे इंग्रजांना हे राज्य सोडून जावं लागेल आणि त्याच्यासाठी आत्ताच सावध झालं पाहिजे. हे इंग्रजांना सांगणारी आपलीच मंडळी होती आणि ते प्राणी त्यांना सांगत होते आणि इंग्रजांची जी यंत्रणा आहे, ती आता वासुदेव बळवंत फडके यांच्या विरोधामध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि अनेक चकमकी यांच्या होत होत्या. याच्यामध्ये एकदा त्यांचे सहकारी होते, वासुदेव बळवंत फडके यांचे सहकारी होते दौलतराव नाईक, यांचा सुद्धा या चकमकीमध्ये मृत्यू झाला होता. असे अनेक लोक या या सगळ्या रणसंग्रामामध्ये धारातीर्थी पडलेले होते. आणि इंग्रजांकडे तर मनुष्यबळ होतं, पैसा सगळं सगळं इंग्रजांकडे होतं आणि आपली लोक सुद्धा इंग्रजांना सामील होते आणि वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे अपुरा शस्त्रसाठा होता, अपुरी माणसं होती, पण जी होती ती जीवाला जीव देणारी होती. आणि अशा पद्धतीने आता ही लढाई सुरू होती, पण ही बेजोड लढाई होती. एका बाजूला प्रचंड साम्राज्य होतं आणि दुसऱ्या बाजूला बळवंत फडके यांचं हे छोटंसं बंड होतं किंवा छोटीशी ही क्रांतिकारकांची ही लढाई होती आणि याच्यामुळे अशी अवस्था झाली होती की माणसं पटापटा मरत होती, पैसा कमी पडत होता, साधनं कमी पडत होती आणि याच्यामुळे मग काही काळातच वासुदेव बळवंत फडके हे निराश झालेले होते. काय करावं त्यांना सुचत नव्हतं आणि आता यांना असं वाटत होतं की आपण आता आत्मसमर्पण करावं, कारण आपलं नुकसान झालं हरकत नाही, पण आपल्यामुळे बाकीची माणसं मरायला लागली, त्याच्यामुळे आपण आता आत्मसमर्पण केलं पाहिजे. पण त्या अगोदर ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे म्हणजे श्रीशैलम या भागामध्ये ते गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना म्हणजे त्या देवाला प्रार्थना केली की मी आता आत्मसमर्पण करतो आहे वगैरे वगैरे. पण त्यावेळेस त्या भागामधील काही पुजारी वगैरे मंडळी होती, त्यांना सुद्धा यांचं कार्य माहीत होतं, तर त्यांनी यांना प्रेरणा दिली आणि त्या ठिकाणी आता असं काही माध्यमातून आलं की ज्यांना त्या ठिकाणी असं झालं की तू माघार घेऊ नकोस, तू लढ वगैरे अशा पद्धतीनं. आणि त्यांनी मग ते जी मरगळ आली होती ती मरगळ त्यांची दूर झाली आणि पुन्हा एकदा त्यांनी लढायला सुरुवात केलेली होती. आणि मग आता फक्त महाराष्ट्रामधून लढायचं का नाही, संपूर्ण देशातली लोक एकत्र आली पाहिजेत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे असं यांना वाटत होतं. आणि त्यासाठी ते हैदराबादला गेले होते, निजामाच्या लोकांना भेटले होते, त्यानंतर रोहिलखंडामध्ये गेले होते. त्या भागामध्ये राहणारे रोहिले जे आहेत ते सुद्धा इंग्रजांच्या विरोधात लढत होते, त्यांना सुद्धा जवळ घेण्याचा आणि त्यांच्याबरोबर ती बंड करण्याचा प्रयत्न यांनी केला होता. भारतातल्या अनेक भागामध्ये हे फिरले, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, आपण सगळे एकत्र येऊन इंग्रजांना इथून बाहेर काढूया, असं सगळं झालं. पण यांच्या मागावरती त्या निजामाचीच काही लोक, ज्याच्यामध्ये अब्दुल हक ही व्यक्ती यांच्या म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्या बरोबर ते असतानाही ते आतून म्हणजे काय म्हणतात त्याला खबरी वगैरे अशा पद्धतीची कामं करत होते. त्यानंतर मेजर डॅनियल हा इंग्रज जो आहे तो यांच्या मागावरती होता आणि या सगळ्यांनी मिळून मग काही असंतुष्ट मंडळींना पण यांनी जमा केलं होतं आणि त्या सगळ्यांनी मिळून वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती ही पाळत ठेवली होती आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न चाललेला होता. एका बाजूला फडके जे आहेत ते भारतभर फिरत होते, लोकांना जमा करत होते, त्यांना समजावून सांगत होते. दुसऱ्या बाजूला आपलीच लोक त्यांच्या विरोधात कट कारस्थानं रचत होते आणि तारीख होती 20 जुलै 1879 आणि विजापूर या भागामध्ये ते गेले होते आणि देवर नावडगी हा परिसर आहे, त्या परिसरातल्या एका मंदिरामध्ये हे मुक्काम करत होते, आराम करत होते, झोपले होते आणि थोडासा थकवा आला होता. आणि याच काळामध्ये रात्रीच्या वेळी काही लोकांनी काय म्हणतात त्याला गद्दारी केली आणि त्या इंग्रजांना हे कळवलं. इंग्रज त्या ठिकाणी आले, त्यांनी सापळा रचला आणि वासुदेव बळवंत फडके यांना ताब्यात घेतलं, यांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना पुण्यामध्ये आणण्यात आलं आणि 3 नोव्हेंबर 1879 या दिवशी हा खटला सुरू झालेला होता. आता यावेळेस इंग्रजांच्या विरोधामध्ये खटला लढायचा होता. पुण्यामध्ये एक से बडकर एक असे वकील होते आणि वासुदेव बळवंत फडके यांची केस घ्यावी आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा, असं काही आपल्या समाजातल्या लोकांना वाटत होतं. आणि त्यामुळे ती मंडळी किंवा वासुदेव बळवंत फडके यांच्यावर प्रेम करणारी मंडळी ही त्या वकिलांकडे गेली होती. प्रत्येक वकिलांनी सांगितलं, आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणार नाही, इंग्रजांच्या विरोधात लढणार नाही, असं करत करत सगळ्या वकिलांनी वासुदेव बळवंत फडके यांची वकीलपत्र घेण्याचं किंवा यांना मदत करण्याचं पूर्ण नाकारलं होतं, ठोकरलं होतं. पण त्यावेळेस
सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी हे पुढे आले आणि त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं हे वकीलपत्र जे आहे ते घेतलं आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सरकारी वकील जे आहेत ते म्हणत होते की या माणसानं देशद्रोह केलेला आहे आणि त्यांना देशद्रोहाच्या अंतर्गत मृत्यूदंड दिला पाहिजे, त्यांना फाशी दिली पाहिजे. आणि त्यावेळेस मग वासुदेव म्हणजे सार्वजनिक काका जे आहेत गणेश वासुदेव जोशी यांनी मात्र त्यांची बाजू लावून धरली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मृत्यूदंड होता होता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि जन्मठेप दिली आणि त्यांना एडनच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं. हा भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावरती असणारा हा एडन आहे आणि त्या ठिकाणी त्यांना 1880 मध्ये नेण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं. बाकी कोणाशी कोणाचा संपर्क नाही वगैरे वगैरे असं सगळं झालेलं होतं. त्यावेळेस त्यांना क्षयरोग झाला होता आणि आजारी पडले होते. या काळात सुद्धा त्यांनी तिथूनही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तो अयशस्वी झाला होता आणि आजारपणामुळे ते खंगत चालले होते. त्यानंतर त्यांनी अन्नत्याग सुरू केला आणि 17 फेब्रुवारी 1883 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्यांचं वय साधारण 37च्या आसपास होतं. आता यांची काही वैयक्तिक माहिती समोर येते. वासुदेव बळवंत फडके यांचं लग्न झालं होतं आणि 1859 मध्ये लग्न झालं. सोमन परिवारातील एक कन्या होती, त्यांच्याबरोबर ते लग्न झालं आणि त्यांना मथुरा नावाची एक मुलगी झालेली होती आणि 1873 मध्ये यांच्या पत्नीचं निधन झालं, पहिल्या पत्नीचं. त्यानंतर वर्षभरामध्ये त्यांनी गोपिका नावाच्या एका मुलीबरोबर ते लग्न केलं. त्यावेळेस त्या मुलीचं वय अवघं 9-10 वर्षाचं होतं आणि त्या गोपिकाबाई ज्या आहेत त्या 1940 मध्ये मरण पावल्या होत्या. तर अशा पद्धतीने यांची ही वैयक्तिक माहिती समोर येते. म्हणजे पण घरचं जे काही संसार सुख आहे ते काही यांना मिळालं नाही, कारण केवळ 37व्या वर्षी यांचा मृत्यू झाला होता आणि काही 4-2 वर्ष यांची संसारामध्ये गेली असतील, नाहीतर बाकी सगळं कार्य जे आहे ते यांनी देशासाठी केलं आणि याच्यामध्ये यांचा मृत्यू झाला होता. तर माझ्यापर्यंत जी माहिती वासुदेव बळवंत फडके यांची आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता याच्यामध्ये काही मंडळी असं म्हणतील की ते आद्य क्रांतीवीर होते, नंतर कोणी म्हणेल उमाजी राजे नाईक हे आद्य क्रांतीवीर होते किंवा पण एक माझं प्रामाणिक मत असं आहे की यांनी केलेलं कार्य, उमाजी राजे नाईकांचं कार्य आणि वासुदेव बळवंत फडके यांचं कार्य किंवा आपले आतापर्यंत जेवढे क्रांतिकारक झाले त्या सगळ्यांचं कार्य हे त्यांच्या त्यांच्या जागी श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांची एकमेकांबरोबर ती तुलना करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी उमाजी राजांचं कार्य जे होतं ते राजासारखं कार्य होतं आणि वासुदेव बळवंत फडके यांचं कार्य हे क्रांतिकारकाचं कार्य होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते काम केलेलं आहे. अर्थात ह्या भारताचा इतिहास आहे आणि आपल्याला जर आता तुमच्याकडून जर प्रतिसाद मिळाला तर तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा की अजून कोणाबद्दल आपल्याला माहिती ऐकायला आवडेल, तर त्यावरती पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि आपण एक निर्मळ पद्धतीनं या आपल्या इतिहासाकडे पाहूया. केवळ कुठल्या दूषित दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा एका निर्मळ दृष्टिकोनातून पाहू आणि प्रत्येक क्रांतिकारकाचा आदर्श आपल्या समोर ठेवूया. याबद्दल काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.